शिंदे साहेब, असं आहे की 2024ला जो तुम्हाला जनादेश मिळाला, एवढं प्रचंड मोठं यश मिळालं, त्यात लाडक्या बहिणींचा वाटा तर होताच मोठा. पण आता असं झालं की एवढे मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट, मग अशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात 10 लाख कोटींचे प्रकल्प आता सुरू आहेत. पण या सगळ्या योजनांचा जो भार येतो सरकारच्या तिजोरीवर, त्याचा परिणाम जाणवतोय सर अर्थव्यवस्थेत? खरं म्हणजे बघा, महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि लाडक्या बहिणींच्यामुळे तर ती आमची सगळ्यात आवडती योजना लाडकी बहीण योजना आमची ठरली. आणि लाडक्या बहिणींनी जे काही विधानसभेमध्ये चमत्कार केला आणि त्यामुळे जे काही महाविकास आघाडीने सगळी सरकार वगैरे कोण कोणाला काय पद मिळणार हे सगळं बनवून ठेवलं होतं आणि 5 स्टार हॉटेल बुकिंग सगळं होतं, ते लाडक्या बहिणींनी सगळं रद्द करून टाकलं. आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ही गेम चेंजर ठरलीच. आणि त्यामुळे शेवटी काय, आम्ही जे निर्णय घेतले ते निर्णय अंमलात आणण्याचं जे काही काम करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही म्हणालात की 10 लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट चालू आहेत. देशामध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, 10 लाख कोटीची पायाभूत सुविधेची कामं सुरू आहेत. आणि ज्या राज्यामध्ये पायाभूत सुविधांची कामं जास्त, त्याचा ग्रोथ फास्ट, त्याचा विकास फास्ट, प्रगती फास्ट असते. आणि त्यामुळे यामधूनच या प्रकल्पांवर अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्री डिपेंड आहेत. त्यामुळे त्याच्यातून येणारा रेव्हेन्यू आहे, GST आहे, टॅक्सेस आहेत, सगळं जे आहे हे सगळं शेवटी आमची, एकीकडे आम्ही खर्च करत असलो तरी सुद्धा उत्पन्नही महाराष्ट्राचं वाढतंय. त्यामुळे तसं काही अडचण राज्याला येणार नाही. पण हे मध्य प्रदेशच्या नंतर तुम्हालाच योजना सुचली की लोकसभेचे निकाल आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हे नाही, हे योजना आम्ही अगोदरपासून डोक्यात होती. तुम्हाला मी सांगतो की खऱ्या अर्थाने मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा आम्ही सांगायचो हे महाराष्ट्र आमचं महायुती सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे की नाही. शेवटी मग सगळ्यात महत्त्वाचा घटक कोण आहे, तर आमच्या महिला भगिनी ज्या आहेत, हे कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतात, काटकसर करत असतात. मी अनेक भाषणामध्ये पण म्हणालो, मी देखील जुने दिवस माझ्या डोळ्यासमोर आहेत. आमची पण बेताची परिस्थिती होती. मी देखील शेतकरी कुटुंबातून आलो, मुख्यमंत्री झालो आणि त्यावेळची पूर्वीची परिस्थिती पाहिली आम्ही. आमच्याही कुटुंबाची आई, पत्नी कसं सगळं महिना घरखर्च, म्हणजे खरं म्हणजे पूर्णपणे आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त कोण लावत असेल. आता CA वगैरे तर ठीक आहेत, पण घरातली महिला भगिनी जी आहे तिच्या एवढी आर्थिक शिस्त कुणी लावू शकत नाही. कशी काटकसर करून महिना आपला चालला पाहिजे. मग त्याच्या मुलांची फी आली, रेशन आलं, दूध आलं, सगळं आलं. तर ते मी पाहिलेलं आहे. आणि मग आपण जर ही योजना सुरू केली ते कुटुंबालाच आधार मिळू शकतो. आणि ज्या काही अडचणी आमच्या लाडक्या बहिणींना येत आहेत, थोडाफार का होईना त्यांना एक हातभार लागेल. आणि त्यामुळे ही योजनेचा जन्म त्यातून झालेला आहे. आणि आज आम्हाला आनंद आहे की अनेक सक्सेस स्टोरी येत आहेत पुढं. म्हणजे काही महिलांनी एकत्र येऊन 10 लोकांनी एकत्र गट केला, 20 लोकांनी केला, 100 लोकांनी केला, क्रेडिट सोसायट्या केल्या, छोटे मोठे व्यवसाय केले, ते पैसे मार्केटमध्येच आले, अर्थव्यवस्थेतच आले. आणि यामधून एक स्वतःला एक इंडिपेंडन्सी म्हणतो आपण, एक आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःचे पैसे स्वतः
च्या सहीने काढण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने 1500 रुपये म्हणजे तसं आपण बघायला गेलं तर मोठी रक्कम नाही, पण 1500 एकत्र केले की ती मोठी रक्कम होती. आणि त्यामुळे एक त्यांचा सन्मान पण वाढला, कुटुंबात वाढला, समाजामध्ये देखील आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान वाढला. आणि त्यांनी देखील त्या पैशाचा म्हणजे मला अनेक महिला भगिनी जेव्हा भेटतात तेव्हा मी आपुलकीने विचारतो, काय ते योजनेचं पैसे मिळतात, काय करतात. एका आमच्या बहिणीने सांगितलं, माझ्या मुलांची फी भरली, माझं पायाचं ऑपरेशन बरेच दिवसापासून करू 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 पायाचं ऑपरेशन केलं. एक महिला मला भेटली, ती म्हणाली आम्ही 7-8 लोकांनी एकत्र येऊन एक पूजेचं सामानाचा व्यवसाय केला. एकाने तर लाडकी बहीण चा स्टॉल काढला वडापावचा, 1200 रुपये दिवसाचा त्याचा व्यवसाय होऊ लागला. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. गणपतीच्या वेळेस आमची लाडकी बहीण आली, म्हणाले 3000 रुपये मला मिळाले, 3000 रुपयामध्ये ते आरतीचं सामान घेतलं. काय केलं? 10,000 विकलं. त्यामुळे हे समाधान आहे की, आणि महिला खरंच मी सांगतो त्यागाचं प्रतीक तर आहेतच, आणि ते दिलेला जो काही त्यांच्याकडे आलेला पैसा त्याचं योग्य नियोजन कसं करायचं ते आमच्या लाडक्या बहिणींकडून तुम्ही ते- पण